महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर हे गावामध्ये अनेक दिवसापासून धनराज केबल नेटवर्क या केबल वाहिनीद्वारे तुळजापूर तसंच शहर व परिसरातील लोकांची सेवा केली जात आहे। मनोरंजनाचं एक प्रभावी माध्यम म्हणून धनराज केबल अविरतपणे सुरू आहे। नव्या व्यवस्थापनाखाली धनराज केबलनं पुन्हा आपलं न्यूज चॅनल सुरू केलं आहे। तरी दर्शकांनी जास्तीत जास्त संख्येनं या वृत्तवाहिनीचा लाभ घ्यावा असं आवाहन धनराज परिवारातर्फे करण्यात आलं आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिचा इतिहास पहिल्या भागात आम्ही सादर करत आहोत। भारतामध्ये मुख्य 3 आदिशक्तींची स्थानं आहेत। पहिले स्थान कोलकाता येथे महाकालीचे आहे। हे स्थान तमोगुणात्मक म्हणून ओळखलं जातं। तर दुसरं स्थान कोल्हापूरची श्री महालक्ष्मी हे स्थान रजोगुणात्मक आणि तिसरं स्थान माहूर येथील महासरस्वतीचं आहे। हे स्थान सत्वात्मक म्हणून ओळखलं जातं। उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानीचं स्थान हे त्रिगुणात्मक म्हणजे वरील तिन्ही अंशाचं अधिष्ठान आहे। तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील अनेक कुटुंबांची तुळजाभवानी अंबाबाई, जगदंबा, तुकाई, भगवती, महिषासुरमर्दिनी आदी नावाने सर्व परिचित आहे। महिषासुर या दैत्याचा वध करण्यासाठी कर्दम ऋषीची पत्नी अनुभूतीच्या हाकेला तुळजाभवानी माता त्वरित धावून आली, म्हणून तिला त्वरिताही म्हणतात। त्वरिता या शब्दावरून तुळजा आणि तुळजा असे तुळजाभवानीचं नामकरण झालं। स्कंद पुराण, अग्निपुराण, मार्कंडेय पुराणात दुर्गा सप्तशती या खंडातील 13व्या अध्यायातील 700 श्लोकातून तुळजाभवानी देवीच्या दिव्य शक्तीचं वर्णन केलं आहे। कृतयुगात महिषासुराचा वध करणारी, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन करणारी, द्वापरयुगात युधिष्ठिरास आशीर्वाद देणारी, कलयुगात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी तलवार देणारी म्हणून तुळजाभवानी देशभरात प्रसिद्ध आहे। तुळजाभवानी देवीचं महात्म्य आपल्या देशाजवळ असलेल्या नेपाळमध्येही आहे। तुळजाभवानी मातेची ही स्वयंभू मूर्ती असून ती काळ्या शाळीग्राम दगडाची अष्टभुजा मूर्ती आहे। या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तुळजाभवानीची मूर्ती एकमेव चल मूर्ती आहे। हिंदू परंपरेनुसार एकदा स्थापन केलेली मूर्ती पुन्हा हलविली जात नाही, परंतु तुळजाभवानीची ही मूर्ती वर्षातून 3 वेळेस मूळ जागेवरून 21 दिवसांसाठी हलवली जाते। या काळात देवी पलंगावर झोपते। तुळजाभवानी मातेचं मूळ रूप ही अष्टभुजा मूर्ती आहे। देवीच्या हातामध्ये चक्र, बाण, गदा, धनुष्य, तलवार, शंख, त्रिशूल अशी शस्त्र आहेत आणि एका हातामध्ये महिषासुराचं मुंडकही आहे। देवी मूर्तीच्या डाव्या बाजूस सिंह तर उजव्या बाजूस मार्कंडेय ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती आहे। देवीच्या मस्तकावर मध्यभागी शिवलिंग आहे, तर कपाळावर सूर्य चंद्र आहेत। शशिकांत पुजारी यांनी अधिक माहिती याविषयी सांगितली। तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी पाषाणाची आहे आणि मूर्तीच्या अंगावरती जे चिन्ह आहेत त्याची मी माहिती देतो।
देवीच्या पायाखाली महिषासुराचा वध केलेला आहे. बाजूला मार्कंडेय ऋषी आहेत, अनुभूतीकरता देवीने अवतार घेतलेला आहे. चंद्र आहे, सूर्य आहे, कपाळावरती मस्तकावर महादेवाचे पिंड आहे. अशी देवीची मूर्तीवरची अंगावरची चिन्ह आहे. तुळजाभवानी मातेची मूर्ती आकर्षक असून ती गंडकी पाषाणाची आहे. वारंवार होणाऱ्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज मात्र होत असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाने दिल्यानंतर तुळजाभवानी मातेच्या अभिषेकावर मंदिर संस्थानने बंधनं आणली आहेत. मातेस दररोज 4 वेळेस अभिषेक पूजा होते. नवरात्र काळामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजा केल्या जातात. मुरली अलंकार, भवानी तलवार अलंकार, महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा होते. या काळात मंदिरात धार्मिक ग्रंथांचं पठनही होतं, अशी माहिती पुजारी सुधीर कदम यांनी दिली. नवरात्रीच्या काळामध्ये अनेक भाविक 9 दिवस उपवास करतात. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक हातामध्ये मशाली घेऊन येतात. धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, धाराशिव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, तसंच मेडिकल कॉलेजच्या जागेचाही प्रश्न त्यांनी लवकरात लवकर मिटवण्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असं सांगितलं. काय म्हणाले पालकमंत्री ते आपण पाहूया. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे हे सांगता वर्ष, तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, नागरिक, विद्यार्थी बांधव व बालगोपालांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून ज्या थोर विभूतींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना मी वंदन करतो. आज आपल्याला स्वतंत्र होऊन 76 वर्ष पूर्ण होत आहेत. देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर महात्म्याने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामुळेच आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील आम्ही सर्व सहकारी काम करीत आहोत. देश पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर महाराष्ट्र अग्रेसर राहावा याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडून येतील असे लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी शासनाकडून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील 2 कोटी रुपयांच्या विविध हुतात्मा स्मारक बांधकाम करणे, सुशोभीकरण करणे, स्मृतिस्तंभ बांधकाम करण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्याचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। त्यांनी दाखवलेल्या मार्गावर राज्य शासन काम करत आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत शासन घेऊन जात आहे। अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जात असल्याने नागरिकांना सन्मानपूर्वक योजनांचा लाभ मिळत आहे। देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहानिमित्त मेरी माटी मेरा देश हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे। देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांना या अभियानातून आदरांजली वाहण्यात येत आहे। राज्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे। अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात येत आहेत। कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य, उद्योगांना प्रोत्साहन, सिंचन प्रकल्पांना गती देण्यासोबतच पायाभूत सुविधांची निर्मिती, जोडधंदे व रोजगार निर्मितीवर भर, मत्स्य व्यवसायाला, रेशीम उद्योगास चालना, शाश्वत विकास, कामगारांचे सबलीकरण यासाठी काम करण्यात येत आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या व शहराचा विकासाचा आराखडा 1100 कोटींचा करण्यात येत आहे। त्यामुळे तुळजापूर शहराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून जाणार आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर योजनांतर्गत शासनामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषदांना 585 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये तुळजापूर नगर परिषदेस 158 कोटी रुपये, नळदुर्गला 93 कोटी रुपये, उमरगा 128 कोटी रुपये, परंडा नगर परिषदेस 92 कोटी रुपये आणि भूमला 114 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। राज्यात 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला आहे। त्याचबरोबर महिलांना प्रवासामध्ये 50% सूट देण्यात आलेली आहे। शेतकरी सुखी तर राज्य सुखी या उक्तीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री आणि यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने शेतकरी हिताचे धोरण राबविले अवलंबलेले आहे। जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे हे उद्दिष्ट व मोहीम स्वरूपात राबवून या मोहिमेला जिल्हा प्रशासनाने अत्यंत कुशलतेने हाताळून 80% शेतरस्ते मुक्त केले आहेत। उर्वरित प्रलंबित जी प्रकरणं आहेत ती लवकरच पूर्ण होतील। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये एकूण 5,04,036 हेक्टर क्षेत्र पीक खालील असून जिल्ह्यात सरासरी 5,34,810 हेक्टर 106% पेरणी झालेली आहे। जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक असून या वर्षी 4,62,078 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे। खरीप हंगाम 2023 करिता 1,09,000 क्विंटल बियाणाचे नियोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यास 52,000 मेट्रिक टन खते उपलब्ध झाले आहेत। त्यामुळे या हंगामाकरिता जिल्ह्यात खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। सन 2023-24 करिता एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, अस्त्रीकरण, संरक्षित शेती, कांदा चाळ, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकाकरता 13 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर असून आज अखेरपर्यंत 225 लाभार्थींना 2,20,00,000 अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना 137 कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ठिबक व तुषार सिंचन योजनेअंतर्गत मागील वर्षी 5,000पेक्षा जास्त लाभार्थींना 10 कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आलं आहे। या वर्षासाठी 29 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 287 गावाची निवड केली आहे। सन 2023-24 मध्ये 5,035 अर्जदारांना 17,66,00,000 रुपये रकमेचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आलेले आहे। कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मागील वर्षी 2,449 लाभार्थींना 15 कोटी रुपयाचे अनुदान वितरण करण्यात आले आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये 5,19,662 शेतकऱ्यांना 352 कोटी 77 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। या वर्षीच्या खरीप हंगामापासून शासनाने सर्वसमावेशक पीक योजना सुरू केली आहे। शेतकऱ्यांना प्रति अर्ज 1 रुपया भरून योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे। जिल्ह्यातील 7,57,557 अर्जदारांनी 7,57,754 रुपये विमा हप्ता भरून योजनेत सहभाग नोंदवलेला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत 12.5% शेतकऱ्यांचा सहभाग वाढलेला असून शेतकऱ्यांचे 63 कोटी रुपये विमा हप्त्याच्या रकमेत बचत झाली आहे। शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात
सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 19 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत तालुका व जिल्हा पातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे होणाऱ्या अपघाताकरिता 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। पीएम किसान योजनेचे 2,30,000 लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये यासोबत राज्य शासनाचे नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये देण्यात येत आहेत। जिल्ह्यात रेशीम उद्योगात चालना देण्यासाठी 6,000 शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। लाभार्थ्यांना जिल्हा नियोजन समितीने विशेष निधी मंजूर केला आहे। तसेच उस्मानाबाद शहरामध्ये रेशीम मार्केटही लवकरच कार्यान्वित होणार आहे। नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याने कृषी व जलसंधारण कामामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 3 कोटी रुपये प्राप्त बक्षीस रकमेपैकी 2.25 कोटी रुपये मंजूर आराखड्यानुसार 176 BBF व 75 वैयक्तिक शेततळे अस्थिरीकरणासह या घटकांचा लाभ देण्यात येणार आहे। आजपर्यंत 88 लाभार्थ्यांना 38 लाख रुपये अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे। जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये 60 गावांतर्गत 720 उद्भव विहिरी बळकटीकरण उपाययोजना राबवण्यात येत आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 44,000 शेतकऱ्यांना 128 कोटी 83 लाख रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात 9 कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यापैकी कळम आणि मुरुम या 2 बाजार समितीत ई नाम योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ऑनलाईन नेटवर्कमध्ये झालेला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास वाढीव भाव मिळण्यास मदत होणार आहे। जिल्ह्यात शासन हमी भाव या योजनेअंतर्गत एकूण 17 खरेदी केंद्र कार्यरत आहेत। या केंद्रामार्फत 14,000 शेतकऱ्यांचा 26,000 क्विंटल हरभरा खरेदी झालेला आहे। परंडा भूम उस्मानाबाद या बाजार समित्यामध्ये कांदा अनुदान योजना सन 2023 करिता एकूण 5,852 लाभार्थी पात्र असून त्यांचे अनुदान रक्कम 22 कोटी 29 लाख रकमेची शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मिशन अमृत सरोवर या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 75 ऐवजी 76 अमृत सरोवराची निर्मिती केली आहे। जनतेचे स्वप्न साकार करणे हे आमच्या सरकारचं धोरण आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना आम्ही हाती घेतली आहे। भूम तालुक्यातील देवंगरा येथे विश्वरूप नदीचे खोलीकरण केल्याने जी तुडुंब भरून वाहत आहे, नुकत्याच या नदीचे जलपूजन माझ्या हस्ते झालं। जवळपास 11 बंधारे त्या ठिकाणी भरून वाहत आहेत। अशाच प्रकारची जलक्रांती उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणून जिल्हा सुजलाम व सुफलाम करून लवकरच उजनी धरणातून सिना कोळेगाव येथे जून 2024 पर्यंत पाणी येण्याचं धोरण आम्ही आखलेलं आहे आणि त्या पद्धतीने कारवाई चालू आहे। गेल्या वर्षापासून राज्यात व जिल्ह्यात आरोग्य क्रांती घडली आहे। मग तो महाआरोग्य शिबिर असो किंवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, गोरगरीब नागरिकांना विनाशुल्क आरोग्य सेवा पुरवण्याचा शासनाचा मानस आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज 15 ऑगस्ट पासून मोफत उपचाराची अंमलबजावणी सुरू होणार आहे। रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे निःशुल्क सर्व तपासण्या व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत। कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। यामध्ये सिटी स्कॅन असेल, एक्सरे असेल, प्रयोगशाळा चाचण्या यांचा समावेश आहे। दाखल झालेल्या रुग्णास डिस्चार्ज देताना कुठलंही शुल्क घेतले जाणार नाही याची खबरदारी शासन घेत आहे। सार्वजनिक रुग्णालयात क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे रुग्णास द्यायची गरज भासल्यास रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून रुग्णास मोफत औषध उपलब्ध करून दिले जाणार आहे। आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची राहणार आहे। मेरे प्रिय 140 करोड़ परिवारजन, दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और अब बहुत लोगों का अभिप्राय है कि जनसंख्या की दृष्टि से भी हम विश्व में नंबर 1 पर है। इतना बड़ा विशाल देश, 140 करोड़ देश कि मेरे भाई बहन, मेरे परिवारजन आज आजादी का पर्व मना रहे हैं।
मैं देश के कोटि कोटि जनों को, देश और दुनिया में भारत को प्यार करने वाले, भारत का सम्मान करने वाले, भारत का गौरव करने वाले कोटि कोटि जनों को आजादी के इस महान पवित्र पर्व की अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं। मेरे प्यारे परिवारजन, पूज्य बापू के नेतृत्व में असहयोग का आंदोलन, सत्याग्रह की मूवमेंट और भगत सिंह, सुखदेव, राजगुरु जैसे अनगिनत वीरों का बलिदान, उस पीढ़ी में शायद ही कोई व्यक्ति होगा जिसने देश की आजादी में अपना योगदान न दिया हो। मैं आज देश की आजादी के जंग में जिन जिन ने योगदान दिया है, बलिदान दिए हैं, त्याग किया है, तपस्या की है, उन सबको आदरपूर्वक नमन करता हूं, उनका अभिनंदन करता हूं। आज 15 अगस्त महान क्रांतिकारी और अध्यात्म जीवन के ऋषितुल्य प्रणेता श्री अरबिंदो की 150वीं जयंती पूर्ण हो रही है। ये वर्ष स्वामी दयानंद सरस्वती के 150वीं जयंती का वर्ष है। ये वर्ष रानी दुर्गावती के 500वीं जन्मशती का बहुत ही पवित्र अवसर है, जो पूरा देश बड़े धामधूम से मनाने वाला है। ये वर्ष मीराबाई, भक्ति योग की सिरमौर मीराबाई के 525 वर्ष का भी ये पावन पर्व है। ये बार जो 26 जनवरी हम मनाएंगे वो हमारे गणतंत्र दिवस की 75वीं वर्षगांठ होगी। अनेक प्रकार से अनेक अवसर, अनेक संभावनाएं राष्ट्र निर्माण में जुटे रहने के लिए पल पल नई प्रेरणा, पल पल नई चेतना, पल पल सपने, पल पल संकल्प, शायद इससे बड़ा कोई अवसर नहीं हो सकता। मेरे प्यारे परिवारजन, इस बार प्राकृतिक आपदा ने देश के अनेक हिस्सों में अकल्पनीय संकट पैदा किए। जिन परिवारों ने इस संकट में सहन किया है, मैं उन सभी परिवारजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं और राज्य और केंद्र सरकार मिलकर के उन सभी संकटों से जल्दी से मुक्त होकर के फिर तेज गति से आगे बढ़ेंगे, ये मैं विश्वास दिलाता हूं। मेरे प्यारे परिवारजनों, पिछले कुछ सप्ताह नॉर्थ ईस्ट में, विशेषकर मणिपुर में और हिंदुस्तान के भी अन्य कुछ भागों में, लेकिन विशेषकर मणिपुर में जो हिंसा का दौर चला, कई लोगों को अपना जीवन खोना पड़ा, मां बेटियों के सम्मान के साथ खिलवाड़ हुआ। लेकिन कुछ दिनों से लगातार शांति की खबरें आ रही हैं। देश मणिपुर के लोगों के साथ है। देश मणिपुर के लोगों को पिछले कुछ दिनों से जो शांति बनाए रखी है, उस शांति के पर्व को आगे बढ़ाएं और शांति से ही समाधान का रास्ता निकलेगा और राज्य और
केंद्र सरकार मिलकर के उन समस्याओं के समाधान के लिए भरपूर प्रयास कर रही है, करती रहेगी। मेरे प्यारे परिवारजनों, जब हम इतिहास की तरफ नजर करते हैं तो इतिहास में कुछ पल ऐसे आते हैं जो अपनी अमिट छाप छोड़ करके जाते हैं और उसका प्रभाव सदियों तक रहता है। और कभी कभी शुरुआत में वो बहुत छोटा लगता है, छोटी सी घटना लगती है, लेकिन वो अनेक समस्याओं की जड़ बन जाती है। हमें याद है 1200 साल पहले इस देश पर आक्रमण हुआ। एक छोटे से राज्य के छोटे से राजा का पराजय हुआ, लेकिन तब पता तक नहीं था कि एक घटना भारत को 1000 साल की गुलामी में फंसा देगी। और हम गुलामी में जकड़ते गए, जो आया लूटता गया, जो जिसका मन चाहा हम पे आके सवार हो गया। कैसा विपरीत काल रहा होगा वो 1000 साल का। मेरे प्यारे परिवारजनों, घटना छोटी क्यों ना हो, लेकिन 1000 साल तक प्रभाव छोड़ के रही है। लेकिन मैं आज इस बात का जिक्र इसलिए करना चाहता हूं कि भारत के वीरों ने इस कालखंड में कोई भूभाग ऐसा नहीं था, कोई समय ऐसा नहीं था जब उन्होंने देश की आजादी के लौ को जलता न रखा हो, बलिदान की परंपरा न बनाई हो। मां भारती बेड़ियों से मुक्त होने के लिए उठ खड़ी हुई थी, जंजीरों को झकझोर रही थी, और देश की नारी शक्ति, देश की युवा शक्ति, देश के किसान, देश के गांव के लोग, मजदूर, कोई हिंदुस्तानी ऐसा नहीं था जो आजादी के सपने को लेकर के जीता न हो। आजादी को पाने के लिए मर मिटने के लिए तैयार होने वालों की एक बड़ी फौज तैयार हो गई थी। जेलों में जवानी खपाने वाले अनेक महापुरुष हमारे देश की आजादी को, इन गुलामी की बेड़ियों को तोड़ने के लिए लगे हुए थे। मेरे प्यारे परिवारजनों, जनचेतना का वो व्यापक रूप, त्याग और तपस्या का वो व्यापक रूप, जन जन के अंदर एक नए विश्वास जगाने वाला वो पल आखिरकार 1947 में देश आजाद हुआ। 1000 साल की गुलामी में संजोए हुए सपने देशवासी पूरे करते हुए देखे। साथियों, मैं 1000 साल पहले की बात इसलिए कह रहा हूं, मैं देख रहा हूं फिर एक बार देश के सामने एक मौका आया है। इस ऐसे कालखंड में हम जी रहे हैं, ऐसे कालखंड में हमने प्रवेश किया है, और यह हमारा सौभाग्य है कि भारत के ऐसे अमृत काल में, यह अमृत काल का पहला वर्ष है। या तो हम जवानी में जी रहे हैं, या हम मां भारती की गोद में जन्म ले चुके हैं। और ये कालखंड, मेरे शब्द लिख करके रखिए मेरे प्यारे परिवारजनों, इस कालखंड में जो हम करेंगे, जो कदम उठाएंगे, जितना त्याग करेंगे, तपस्या करेंगे, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, एक के बाद एक फैसले लेंगे, आने वाले 1000 साल का देश का स्वर्णिम इतिहास उससे अंकुरित होने वाला है। इस कालखंड में होने वाली घटनाएं आगामी 1000 साल के लिए इसका प्रभाव पैदा करने वाली है। गुलामी की मानसिकता से बाहर निकला हुआ देश पंच प्राण को समर्पित होकर के
एक नए आत्मविश्वास के साथ आज आगे बढ़ रहा है। नए संकल्पों को सिद्ध करने के लिए वो जी जान से जुड़ रहा है। मेरी भारत माता जो कभी ऊर्जा का सामर्थ्य था लेकिन राख के ढेर में दबी पड़ी थी, वो भारत मां 140 करोड़ देशवासियों के पुरुषार्थ है। उनकी चेतना से, उनकी ऊर्जा से फिर एक बार जागृत हो चुकी है। मां भारती जागृत हो चुकी है और मैं साफ देख रहा हूं दोस्तों, यही कालखंड है। पिछले 9-10 साल हमने अनुभव किया है विश्व भर में भारत की चेतना के प्रति, भारत के सामर्थ्य प्रति एक नया आकर्षण, नया विश्वास, नई आशा पैदा हुई है। और ये प्रकाश पुंज जो भारत से उठा है वो विश्व को उसमें अपने लिए ज्योति नजर आ रही है। विश्व को एक नया विश्वास पैदा हो रहा है। हमारा सौभाग्य है कुछ ऐसी चीजें हमारे पास हैं जो हमारे पूर्वजों ने हमें विरासत में दी है और वर्तमान कालखंड ने गढ़ी है। आज हमारे पास डेमोग्राफी है, आज हमारे पास डेमोक्रेसी है, आज हमारे पास डाइवर्सिटी है। डेमोग्राफी, डेमोक्रेसी और डाइवर्सिटी की ये त्रिवेणी भारत के हर सपने को साकार करने का सामर्थ्य रखती। आज पूरे विश्व में वहां देशों की उम्र ढल रही है, ढलाव पर है, तब भारत युवान की तरफ ऊर्जावान होकर के बढ़ रहा है। कितने बड़े गौरव का कालखंड है कि आज 30 साल की कम आयु की जनसंख्या दुनिया में सर्वाधिक कहीं है तो ये मेरे भारत मां की गोद में है, ये मेरे देश में है। और 30 साल से कम उम्र की नौजवान हो मेरे देश के पास हो, कोटि कोटि भुजाएं हो, कोटि कोटि मस्तिष्क हो, कोटि कोटि सपने, कोटि कोटि संकल्प हो, तो भाइयों बहनों, मेरे प्रिय परिवारजनों, हम इच्छित परिणाम प्राप्त करके रह सकते हैं। मेरे प्यारे परिवारजनों, देश का भाग्य ऐसी घटनाएं बदल देती है, यह सामर्थ्य देश के भाग्य को बदल देता है। भारत 1000 साल की गुलामी और आने वाले 1000 साल के भव्य भारत के बीच में पड़ाव पर हम खड़े हैं, एक ऐसी संधि पर खड़े हैं और इसलिए अब हमें न रुकना है न दुविधा में जीना है। मेरे प्यारे प्रिय परिवारजनों, हमें खोई हुई उस विरासत का गर्व करते हुए, खोई हुई समृद्धि को प्राप्त करते हुए हमें फिर एक बार, और ये बात मान के चले, हम जो भी करेंगे, हम जो भी कदम उठाएंगे, हम जो भी फैसला लेंगे, वो अगले 1000 साल तक अपनी दिशा निर्धारित करने वाला है। धाराशिव जिल्ह्यास मेडिकल कॉलेज मंजूर झाला असून मेडिकल कॉलेजसाठी लागणारी जागा कोठे आहे याची पाहणी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आज केली। त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तसंच वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन उपस्थित होते। त्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या ठिकाणी मेडिकल कॉलेज, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसंच इतर स्टाफसाठी सर्वंट क्वार्टर यासाठी लागणारी ही जागा आहे, ही जागा फायनल करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत। ही जागा फायनल केली आहे आणि ह्या जागेवर मेडिकल कॉलेज तसंच इतर सुविधा उपलब्ध करून येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा त्यांचा मानस असल्याचंही सावंत यांनी सांगितलं। नाही, ह्या ठिकाणी आम्ही जो काय आता इमिजिएट वर्केबल मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणची मुलांच्या वसतिगृहाची अवस्था आणि त्या ठिकाणाचं इन्फ्रास्ट्रक्चर
आणि ह्या ठिकाणचे अवेलेबिलिटी ऑफ लँड, अवेलेबल ऑफ प्राईम लोकेशन ऑफ द लँड, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही व्हेरीफाय केल्या. ह्या ठिकाणची 392 गट नंबर आणि गट नंबर 397 ह्या ठिकाणी अवेलेबल असणारा लँड, त्या ठिकाणचे असणारं नॅचरल क्लायमॅटिक सिच्युएशन आणि ॲज पर नॉर्म MCAच्या नॉर्मप्रमाणे जी जागा रिक्वायरमेंट आहे आमची ती फुलफिल होते. आणि भविष्यामध्ये एवढ्या मोठ्या जागेची ह्या मेडिकल कॉलेजला गरज आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज काढायचा असा मानस शासनाचा आहे. आणि मग अशा पद्धतीने मेडिकल कॉलेजेस झाली. आज तुम्हाला पहिल्या 15 आपण मेडिकल कॉलेज येतं त्या ठिकाणी जागा भरतील, पण भविष्यात जर ह्या जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आणि आपण त्या मुलांना त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आणि चांगल्या क्वालिटीचं फॅसिलिटी जर देऊ शकलो नाही तर ह्या ठिकाणी भविष्यात जागा भरणं सुद्धा कठीण होईल. म्हणून माननीय जिल्हाधिकारी, माननीय SP साहेब, माननीय डीन मॅडम, आम्ही हे सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या ठिकाणी आज ह्या जागेची पाहणी केली. हे लोकेशन अतिशय चांगलं आहे. भविष्यामध्ये ह्या ठिकाणी जर आपण कॉलेजच्या बिल्डिंग्स किंवा हॉस्पिटल आणि मुलांचं वसतिगृह, स्टाफ क्वार्टर्स जर प्रस्तावित केलं तर मला वाटतं ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे कॉलेज भविष्यात सुद्धा रन होईल. आणि त्या पद्धतीचे प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे निर्देश मी आज प्रशासनाला दिले. जागेचा प्रश्न मार्गी लागला असं म्हणायचं मेडिकल, जागेचा प्रश्न मार्गी लागला. उस्मानाबाद तालुक्यातील मौजे अनसुर्डा शांतीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. हरिभक्तपरायण काकासाहेब पाटील महाराज एकंबीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी दुसऱ्या दिवसाची सेवा वीरनाथ लड्डा महाराज निटूरकर यांची झाली. त्यांनी आपल्या सुश्राव्य वाणीने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. किंवा सर्व सुखाचे आगर बाब रूप पाहता लोचेने सुख झाले ओसादने इत्यादी इत्यादी. पण भगवान परमात्मा का आवडतो त्याचं शास्त्रकारांनी 6 कारणं दाखवलेली. त्याच्यापैकी एक सांगतो. जगामध्ये सगळ्यात जर सुंदर जर कोण असेल तर त्या सुंदरतेमध्ये नंबर 1 मध्ये भगवान परमात्मा बसतो. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. तुका म्हणे छंदे अहो आद्य शंकराचार्य अद्वैताचा धर्म प्रसार करत 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 मृत्यू लोकांमध्ये अनेक ठिकाणी अद्वैतावर विजय मिळवत ते पंढरी क्षेत्राला आले. द्वैतावर विजय मिळवीत, अद्वैतावर थोडं माफ करा, द्वैतावर विजय मिळवीत पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्याबरोबर त्यांना असा झटका बसलेला त्यांचे मुखकलम कामावर उघडलं आणि मुखकमलातून पांडुरंगाचं वर्णन चालू झालं. महायोगपीठ हे रमा मंदरम सुंदरम चित्प्रकाशम वरम ची विष्टिकाय समुदस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पुरत कौस्तुभालंकृत कंठ देशे श्रियाजुष्टके युरकम श्रीनिवासम शिवम शांतलिंगम मुरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. श्री संत सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील महाराज बहुउद्देशीय आध्यात्मिक प्रतिष्ठानतर्फे हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. यंदा 17वे वर्ष आहे. या अखंड हरिनाम सप्ताहास अनसुर्डा तसंच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. हरिभक्तपरायण ब्रह्मानंद पाटील महाराज व ओमराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखात सुरू आहे. सोलापूर शहराजवळील डोणगाव रस्त्यावर IT पार्कचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक अतुल चोरडिया, सतीश मगर, महेश कोटे, मुकुंद जगताप, स्मिता जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, सुधीर खरटमल, सक्षना सलगर यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला। आपल्या प्रास्ताविकेत महेश कोटे यांनी IT पार्क मागची संकल्पना सांगत हे IT पार्क म्हणजे सोलापूरच्या विकासाला कलाटणी देणार आहे असं प्रतिपादन महेश कोटे यांनी केलं। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपण पाहतोय केवळ पवार साहेब जर नसते तर मला वाटतं सोलापूरचा IT पार्क हे स्वप्नच फक्त राहिला असतं, ते कधी पूर्ण होऊ शकलं नसतं। पवार साहेबांनी मागच्या आपल्या सगळ्यांना आठवत असेल हुतात्मा स्मृती मंदिरच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मी साहेबांना विनंती केली की साहेब आपल्या सोलापूरमध्ये IT पार्क आणणं गरजेचं आहे, साहेबांनी उदाहरण दिलं, सगळ्यांना सांगितलं की ज्या पद्धतीने हिंजेवाडीला पहिल्यांदा साखर कारखान्याचं त्याचं भूमिपूजन केलं, मी साहेब मुख्यमंत्री होते, पण असं असताना सुद्धा त्यांनी ते थांबवलं आणि तिथं IT पार्क परत सुरुवात केली। लोकांना त्यावर पटलं नाही, पण आज मला वाटतं ते सगळे लोक आज स्वतः बोट घातल्याशिवाय राहत नाही। इतकं मोठं युनिट आज हिंजेवाडीमध्ये मगरपट्ट्यामध्ये झालेलं आहे आणि हे केवळ फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादानेच झालेलं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। आज आपल्या सगळ्यांना दुधात साखर पडल्यासारखं आहे की ज्यांचं IT क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात त्यांचं मोनोपोली मालक आहेत ते IT क्षेत्रातले, ते दोघंही दिग्गज आज आपल्याकडे स्टेजवर आहेत आणि आपल्याला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलेले आहेत। मला वाटतं चोरडे साहेबांकडे जवळजवळ 2-2.5 लाख लोक आज IT क्षेत्रामध्ये काम करत आहेत, बरोबर आहे ना, आणि मगर साहेबांकडे पण जवळजवळ 1 लाखाच्या आसपास मला वाटतं IT क्षेत्रामध्ये मगरपट्ट्यामध्ये मुलं आज आपली आहेत। सोलापूरची आमची हुतात्मा ट्रेन जर पाहिली आपण सोमवारी तर मला वाटतं 99% फक्त ITचं काम करणारी मुलं त्या ट्रेनमध्ये बघायला मिळतात। म्हणजे इतके मुलं आज सोलापूर सोडून पुण्यामध्ये, तसंच हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई, मुंबई सगळीकडे आज सोलापूरची मुलं गेलेली आहेत। हा कार्यक्रम खरं तर 2 तारखेला होणार होता, पण काही IT क्षेत्रातल्या मुलांचे फोन आले, त्यांनी सांगितलं की रविवारी जर कार्यक्रम ठेवला तर आम्हाला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाला येता येईल, आणि त्यांची रिक्वेस्ट होती काही कॉलेजचे इथले जे टेक्निकल कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं सुद्धा मागणी होती। मग मी साहेबांना परत रिक्वेस्ट केली, साहेबांनी कधीही नाही हा शब्द सोलापूरसाठी वापरलाच नाही। 2 तारीखची लगेच 13 तारीख दिली आणि आज आपण पाहतोय एक असा अतिशय मोठा सोहळा या ठिकाणी होत असताना मी सतीश जरी आर्यन ग्रुप त्याचा लीड घेतलेला आहे, आर्यन ग्रुपचे अनेक प्रोजेक्ट आहेत, त्याची संपूर्ण माहिती मला वाटतं मनोहर जगताप साहेब देतील, मी त्या खोलात जाणार नाही, परंतु त्याचबरोबर चोरड्या साहेबांना सतीश पगाराला साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपला सुद्धा जरा दूरदृष्टी आमच्या या सोलापूरवर राहू द्या, इथं तुमचं पण एखादं युनिट चालू होऊ द्या की जेणेकरून जवळजवळ 2 लाखपेक्षा जास्त मुलं आमची बाहेर आहेत, त्यांना सगळ्याला प्लेसमेंट मिळायचं असेल तर मला वाटतं 10-20 कंपन्या जरी आल्या तर ते कमी पडतील। एवढी मुलं आज शिकतायत। सोलापूरमध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि त्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचा जो मुलं ट्रेन होतात पण त्याचा बेनिफिट सोलापूरला मिळत नाही। शेवटी मला वाटतं सोलापूरच्या विकासाला पुणेकरच भाऊ आले, पुणेकराशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही हे आता एकदा सिद्ध झालेलं आहे। कारण जेवढे प्रयत्न आलेले आर्यन ग्रुप सुद्धा पुण्यात आहे, पवार तर आहेतच आणि चोरड्या साहेब असतील, पवार साहेब असतील, हे सुद्धा पुण्याचे आहेत। त्याचबरोबर रोबोटिक्सच्या संदर्भातलं जे बॅकएंडचं प्रोग्रामिंगचं काम इथं केलं जाईल, त्याचबरोबर आम्ही सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये देखील इन्व्हॉल्व आहोत, ज्याचं क्लॅप या तैवान कंपनीशी आमचं टायअप झालेलं आहे। त्याचं बॅकएंडचं जे सेंटर आहे ते देखील आम्ही सोलापूरमध्ये करत आहोत। त्याचबरोबर जे आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजच्या जर आपण वेबसाईटवरती गेलात किंवा ब्राउझरमध्ये पाहिलं तर शून्य अवकाशा हे जे प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टचा हेतू हा आहे की अवकाशातील कचरा, आपण आता जमिनीच्या कचऱ्याबद्दल बोलतोय पण स्पेस गार्बेज बद्दल कोणी बोलत नाही, त्याच्यामध्ये आपण युकेच्या एका कंपनीबरोबर टायअप केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर मिळून आपण एक प्रोजेक्ट करतोय। त्याचं देखील रॉकेट लॉन्चिंगचा प्रोग्राम आपण पुण्यामध्ये घेणार आहोत, टेस्ट डेमो रॉकेटचा, तर त्यावेळेस मी पूर्ण डिटेल दिलंच, पण परंतु त्याचं सर्व बॅकएंडचं काम आणि प्रोग्रामिंगचं काम देखील सोलापूरमधून होणार आहे।